नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज मध्ये आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, आरोग्याची आणि त्यावर आपण विविध तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे विना औषध संमोहनाने मानसिक आजारांवर उपचार कसे करावेत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत सचिन राणे. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर सचिन राणे स्वतः सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ असून गेली 20 वर्षांपासून संमोहन क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या हजारो लोकांवर विना औषध संमोहन उपचार करून त्यांनी बरे केले आहे आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक झालाय. सचिन राणे सरांना कोकण रत्न भूषण पुरस्कार तसेच संमोहनातील अनमोल रत्न पुरस्कार यांसारख्या असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. सर्वांना कळवण्यात आनंद होतो की संमोहन क्षेत्रातील अनमोल रत्न ज्यांनी लाखो मनोरुग्णांच्या जीवनात चैतन्य फुलवलं असे आपले सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ सचिनजी राणे यांची ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मानसिक आजारासोबतच मुलांच्या अभ्यासामधील एकाग्रतेचा अभाव, स्वभाव दोष, स्मरणशक्ती, आत्मविश्वासाचा अभाव, भीती, फोबिया, न्यूनगंड, व्यसनाधीनता, नैराश्य, ओसीडी, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, निद्रादाश यांसारख्या असंख्य मानसिक मनोशारीरिक आजारांवर संमोहनाने तेही विना औषध यशस्वीरित्या ते उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ठाणे आणि पुणे येथे त्यांचे संमोहन उपचार केंद्र आहे. तसेच त्यांचे सचिन राणे या नावाने स्वतः यूट्यूब चॅनल देखील आहे. सरांच्या पुढील कार्यशाळेविषयी तसेच संमोहन शास्त्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर या विषयाला अधिक माहिती घेण्यासाठी आपण सरांसोबत बातचीत सुरू करूया. तर सर नमस्कार. सगळ्यात आधी मनुष्याच्या जीवनात संमोहन उपचाराचा फायदा कसा होतो त्याबद्दल सांगा. हे बघा, आपण आपल्या मनाचे मालक असणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही, पण आज बहुतांश वर्ग या आपल्या मनाच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला आहे. आम्ही आमच्या जेव्हा जिथे जिथे लेक्चर असतं, जिथे काउन्सिलिंग असतं, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला सांगतो की तुम्हाला जीवनाला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या मनाला समजून घ्या. मनाचं कार्य समजून घेतलं पाहिजे. बहिर्मन, अंतर्मन यामध्ये काय नेमकी विचारांची देवाणघेवाण चालू कशा प्रकारे आहे. आणि संमोहन म्हणजे शेवटी काय तर ज्या मानवी अंतर्मनाचे आपण गुलाम म्हणून जगत आहोत त्याचे मालक बनण्याची कला. म्हणजे एखाद्या विषयामध्ये आपल्याला हातखंड नसतो म्हणजे काय सांगा, त्यामधली आपली मास्टरी असते, बरोबर ना. आणि त्यामधलं एक प्रकार म्हणजे तुम्ही एक तर नॉलेज वाढवा, त्या विषयामधला अभ्यास करा. आणि जेव्हा तुमचा त्यामध्ये हातखंड होईल म्हणजे एखादी गाडी शिकत असता तुम्ही, स्टेअरिंगवर पहिल्यांदा बसता तुम्ही आणि तेव्हा तुम्ही गाडी शिकण्याचा प्रयत्न करता तेव्हा गाडी आपल्याला चालवत असते. आणि काही महिन्यानंतर तुम्ही त्या दोन्ही स्टेअरिंगचे हात सोडले तरी गाडी तुम्ही बरोबर ऑपरेट करता, कारण त्यावर तुमची मास्टरी आलेली असते, तुमचं वर्चस्व त्याच्यावर झालेलं असतं. सगळं काही तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल कसा मिळवायचं हे कळतं. संमोहनशास्त्र आत्मसात करणं किंवा उपचार करण्यामागचा उपचार घेण्यामागचा हाच उद्देश असतो की आज बहुतांश लोकांच्या बाबतीत काय झालेलं असतं सांगा की नको नको ते विचार येत असतात, न्यूनगंड, कमीपणाची भावना, मानसिक आजार, झोप नाहीये. जास्तीत जास्त लोकांचं असं असतं की नकारात्मक विचार जास्त येतात. आणि ह्या सगळ्या विचारांवर मात करण्यासाठी आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. संमोहन उपचाराने तुमचं मन आणि तुमच्या विचारावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. नक्कीच. सर बरेच वेळा आपलं मन अस्थिर असतं, मग ते स्थिर करण्यासाठी या शास्त्राचा, संमोहन शास्त्राचा काही फायदा होऊ शकतो का? नक्कीच नक्कीच, यासाठीच येतात. आज बघा ना, आज मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामधून सगळे माझ्या दोन्ही क्लिनिकला गर्दी असते. ठाण्याच्या क्लिनिकला मी स्वतः असतो, पुण्यामध्ये असतो, पुण्यामध्ये राजेश वाळके असतात. मला वाटतं दिवसभर आमच्या क्लिनिकला एवढी गर्दी, समोर आपण स्क्रीनवर पाहताय की यामध्ये काही कोणी मजा म्हणून आलेलं नसतं. कोण आपल्या मुलांच्या तक्रारी घेऊन येतात की अभ्यासात लक्ष लागत नाही वगैरे, तर कोण व्यसनाधीनता आहे की बाबा दारूसारखी काही ॲडिक्शन आहेत, कोणाला तंबाखूचं व्यसन आहे, सुटत नाहीये काही. आणि यापैकी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सगळे जास्तीत जास्त मानसिक आजाराने जडलेले ही लोक आहेत, जे 10-10, 20-20 वर्ष गोळ्या घेतात, निद्रानाश आहे, एवढे उपचार करूनही कुठेतरी कामावर बाहेर पडायची इच्छाच होत नाही, काही करावंसं वाटत नाहीये, नातेसंबंध जोपासता येत नाहीये, स्किझोफ्रेनिया, ओसीडी सारख्या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजे एवढ्या सगळे उपचार घेत आहेत तरी सुद्धा त्यांना कुठेतरी ती मानसिकता अजून स्थिर नाहीये आणि यासाठी आलेले असतात. आणि मग आमच्या क्लिनिकमध्ये अशी पद्धत असते की जे पेशंट येतात
त्यांचं पहिल्यांदा काउन्सिलिंग केलं जातं आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या सगळ्या सेंटरला काउन्सिलिंग हे पूर्णपणे मोफत आहे. जवळपास 1 तासाचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्या काउन्सिलिंगचा कुठलाही चार्ज घेतला जात नाही. आणि त्यानंतर मग निदान ठरवलं जातं की नक्की याला डिप्रेशन आहे, OCD आहे की मानसिक आजार नेमका कुठला जडलेला आहे. त्याप्रमाणे मग त्या सिटिंग असतात. जसं आपण स्क्रीनवर पाहता त्याप्रमाणे ह्या सगळ्या सिटिंग मी स्वतः देतो. नक्कीच. सर, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मक विचार जे सगळ्यांच्या मनात येतात, तर ते दूर करण्यासाठी या संमोहनाचा कितपत फायदा होतो? काय होतं माहितीये, नकारात्मक विचार माणसाला करावे लागत नाही, आपोआप येतात. सकारात्मक करावे लागतात. जसं सकाळी बघा उशिरा आपल्याला आपोआप जाग येते, माहिती आहे ना. सकाळी लवकर उठायचं असेल तर आपल्याला जाणून बुजून लवकर उठावं लागतं, बरोबर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपोआप होत नसतात, त्या आपल्याला कराव्या लागतात सगळ्या काही गोष्टी. तर बहुतांश लोकांचा पहिला प्रश्न मला हा असतो की सर मला संमोहन उपचार घ्यायचे आहेत, कारण आज मी ऑफिसमध्ये बसल्यावर सुद्धा सारखे वारंवार नको नको ते विचार येतात. लक्षात घ्या, नकारात्मक विचार म्हणजे काय. आता संमोहनाने यावर मात आपण कशी करू शकतो तेही समजून घ्या. तर माणसाचं मन भरकटायला 2च जागा आहेत. एकतर भूतकाळ किंवा भविष्यकाळ, आणि वर्तमान काळात राहायला आपण अजिबात स्थिर नसतो. संमोहनशास्त्रामध्ये किंवा संमोहनाच्या माध्यमातून आपण पहिलं काम काय करतो तर भूतकाळ भविष्यकाळात न भरकटता जास्तीत जास्त वर्तमान काळात स्थिर कसं करायचं. कारण वर्तमान काळाचा आणि तुमच्या अंतर्मनाचा घनिष्ठ संबंध आहे. जोपर्यंत वर्तमान काळात मन स्थिर करून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला काही सूचना देत नाही तोपर्यंत ते तशा प्रकारे कार्य करत नाही. म्हणून सांगतो की नकारात्मक विचार सरणीची जी माणसं आहेत त्यांना सकारात्मकतेकडे वळण्यासाठी संमोहनशास्त्र मी तर म्हणेल एक वरदान ठरलेलं आहे. नक्कीच. तर सर, सध्या मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यांच्या मनात परीक्षेबद्दल खूप भीती देखील आहे, तर ती दूर करण्यासाठी या संमोहनशास्त्राचा कितपत फायदा होतो? कसं असतं माहिती आहे, पहिल्यांदा आमच्याकडे जे पालक येतात त्या पालकांचं म्हणणं असं असतं की माझा मुलगा, प्रत्येक पालकांचं असं असतं की माझा मुलगा असा आहे की तो अभ्यास करतो, त्याने ठरवलं ना. आणि प्रत्येक पालकांचा एक डायलॉग हा ठरलेलाच आहे की त्या मुलाने जर माझ्या ठरवलं तर तो सर एका आठवड्याभरात तो सगळा अभ्यास कव्हर करू शकतो, त्याची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे. पण हल्ली बऱ्याच वेळा असं असतं की मोबाईलचं ॲडिक्शन आहे, कॉम्प्युटर गेम आहेत किंवा काही व्यसनाधींच्या मागे लागलेली आहेत मुलं. त्यामुळे बऱ्याच वेळा संगत, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे माणसं विखुरले गेलेली आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांना चिंता लागून राहिलेली आहे की स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या मुलाचा टिकाव लागला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने जास्तीत जास्त मार्क्स आणले पाहिजे, जास्तीत जास्त तो सक्सेस रेशो त्याने गाठला पाहिजे. आणि त्यासाठी इथे महत्त्वाचं काम मुलांच्या बाबतीत असतं ते म्हणजे त्यांची एकाग्रता. आणि संमोहनशास्त्राने आणि मुलांमध्ये हवा तो बदल त्यांच्या एकाग्रतेमध्ये करता येतो. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की लक्षात घ्या, बऱ्याचशा पालकांची तक्रार असते माझ्या मुलाची स्मरणशक्ती कमी आहे. एक लक्षात घ्या, मुलाची स्मरणशक्ती कधीही कमी नसते, ती त्याच्या आवडीवर अवलंबून असते. आणि संमोहनशास्त्राने अभ्यासातल्या कुठल्याही विषयाची आवड निर्माण त्यांच्या मनात उत्पन्न करता येते. नक्कीच. आता यावर एका पालकाची बाईट आपण ऐकूया. आज मी एवढी टेन्शन मध्ये ना, एवढी ह्याच्यामध्ये आली होती ना, माझ्या मुलीला बघून अक्षरशः असं वाटत होतं की मुलगी सापडते की नाही हातात, अशा अवस्थेत होती मी. पण इथे आल्यापासून एवढं पॉझिटिव्ह झाली माझी मुलगी की कुठंही मिळणार नाही मला एवढं सुख, एवढं तिचा आनंद बघून मला खूप सुख मिळालंय. आणि खरोखर सरांचं खूप खूप मनापासून आभार. असे देवासारखे सर भेटलेले आहेत की जे आत्महत्यापर्यंत मुलं जातात पण त्यातून खुशी खुशीने बाहेर येतात. याचा खूप आईवडिलांना पण आनंद होतो ना. हे सर्व फक्त राणे सर आणि त्यांचे टीम करू शकते. हे महाराष्ट्रात पहिले सर भेटलेले आहेत मला, असं मला वाटते. तर तुमच्या क्लिनिकमध्ये असंख्य लोक येत असतील, म्हणजे ज्यांना मानसिक आजार आहेत किंवा काय, तर त्यांना एक प्रश्न असतो की मानसिक आजार होऊच नये यासाठी काय उपचार आहेत, असं होतं का? मानसिक आजार होऊच नाही यासाठी प्रत्येकाने काळजी तर नेहमीच घेतली पाहिजे. काळजी घेणं म्हणजे काय, बघा काही गोष्टी आपल्या हातात नसतात, बरोबर ना. आता मुळात असं वाटतं की मी बऱ्याच वेळा असा एक प्रश्न विचारतो की जगी सर्व सुखी असा कोणी आहे का, तर उत्तर येतं नाही. आणि उपचार जेव्हा हे काउन्सिलिंग करतो आम्ही, या सगळ्या उपचार घेतल्यानंतर जेव्हा मन म्हणजे काय हे कळतं तेव्हा त्यांना कळतं की जगी सर्व सुखी दुसरा कोणी नाही, आपणच आहोत.
आपल्यासारखा कोण सुखी ह्या पृथ्वीतलावर प्राणी नाही आहे, पण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन काय झालेला असतो सांगा, नकारात्मक झालेला असतो. नेहमी तुम्हाला सुखी राहायचं असेल तर मी नेहमी सांगतो, सुखी जीवनाचा मुलं म्हणते निर्लज्जून सदा सुखी. बहुतांश लोक माझ्याकडे यासाठी येतात की कोणतरी काहीतरी माझ्याबद्दल नकारात्मक विचार करेल, कोणतरी मला काहीतरी म्हणेल. आज लोकांना स्वतःपेक्षा दुसरा कोणतरी काहीतरी बोलतोय याची जास्त काळजी असते. थोडक्यात मला सांगायचं असं, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी मी सांगतो. एक तर काय करायचं, तुम्ही विचारलं की नकारात्मक विचार येऊच नाही किंवा मानसिक आजार होऊच नाही, यासाठी पहिलं कारण काय, तर काय काळजी घ्यायची, तर ज्या गोष्टी बदलू शकता त्या बदला, ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारा, आणि ज्या गोष्टी बदलूही शकत नाही, स्वीकारूही शकत नाही, मग नातेसंबंध असो किंवा काही असेल, इग्नोर करा. त्या सोडायला शिका. कारण आम्ही नेहमी सांगतो की बडा वही होता है जो हलका होता है. स्वतःला हलकं करून घ्या, नको ते ओझं डोक्यावर घेऊन चालू नका. कारण आपल्या मनाला हे कळत नसतं. जसं आपल्या लॅपटॉपमध्ये आपण एखादं स्पेलिंग मिस्टेक झाली तर आतमध्ये कळत नाही, सेम तसंच असतं. बहिर्मन काय विचार करतं हे अंतर्मनाला काही माहीत नसतं. ते प्रत्येक गोष्ट खरं समजून त्याप्रमाणे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून विचार करतानाच सकारात्मक विचार करणं फार गरजेचं आहे. नक्कीच. असंच तुमच्या पेशंट विषयी एकाकडून जाणून घेऊयात. माझं नाव जागृती मंजू आहे. मी दुसरं सेशन घेतलेलं आहे आज, आणि जेव्हा मला यांच्याबद्दल कळलं होतं हिप्नोटाईजबद्दल, तेव्हा मला असं वाटलं होतं की खरंच इफेक्ट होतो की नाही. बट सिरियसली 2 सेशन नंतर जितका फरक आलाय की जो मला 2 वर्षात सायकॉलॉजिस्ट ट्रीटमेंट नंतर पण नाही आलेला. आता मला खरंच नाही वाटत आहेत त्या गोष्टी, ना रडू येतं ना भीती वाटते, काही नाही. तर माझं खरंच सजेशन आहे, जर तुम्हाला नॉर्मली जरी वाटत असेल ना की काहीतरी होत आहे, तर येऊन व्हिजिट करा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्की मिळेल. आणि जे गुंतागुंत कधी आपल्याला कळत नाही ती नक्कीच ह्यांना कळते, आणि त्यामुळे हे सॉल्व्ह करतात. तर नक्की व्हिजिट करा यांना. तर मानसिक आजार हा एक खूप मोठा आजार मानला जातो, तर तो आपल्याला आहे की नाही हे कसं ओळखावं? मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? आता बऱ्याच वेळा लक्षात घ्या की मानसिक आजार माणसाला जडलाय हे फार उशिरा कळतं. आता त्याचे प्रकार आहेत, मानसिक आजाराचे प्रकार भरपूर आहेत, कळलं ना. तर एखाद्याला समजा डिप्रेशन असेल तर त्या माणसाचं बघा नेहमीचं रुटीन बदललं जातं. आणि मानसिक आजारामधलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांचं प्रमाण अति वाढून जातं. म्हणजे जास्तीत जास्त तो नकारात्मक विचारांकडे त्याचा कल जास्त असतो, आणि भविष्याबद्दल कल्पना करू लागतात, वर्तमान काळ थांबत नसतात, आणि याचा सगळ्यात मोठा फटका त्यांच्या झोपेच्या तक्रारी वाढतात. म्हणजे मानसिक आजार आपल्याला जडलाय हे ओळखण्याचं एक कारण म्हणजे निद्रानाश. ज्यांना निद्रानाश होतो त्यांचं सकाळी त्यांना लवकर उठावंसं वाटत नाही. मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीला कधीही पहा कोणाशी मिक्स होत नसतात, गप्प राहणं, एकांतात काहीतरी पुटपुटणं, एक काम करण्यासाठी ज्या गोष्टीला 10-15 मिनिटं लागू शकतात त्या गोष्टीला तासनतास लागणं, कुठलं नवीन काम न करणं, वारंवार तेच कपडे पुन्हा पुन्हा रिपीट करणं, कोणाच्या लग्न समारंभात न जाणं, माणसांमध्ये न मिक्स होणं, सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहणं, अशी मानसिक आजारांची लक्षणं आहेत. अर्थात मानसिक आजारांचे प्रकार भरपूर आहेत, त्या कारणानुसार तशी ती सगळ्या लक्षणं दिसून येतात. नक्कीच. तर आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, पण त्याआधी आपण एका रुग्णाची बाईट घेऊया ज्याने संमोहन शास्त्र या विषयाचा अनुभव घेतलेला आहे. सरांचे जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच आहे ते. मी आज गेली 15 वर्ष सरांना ओळखते आहे. माझं पहिलं संमोहनशास्त्राचा मी इथे क्लास केला, त्यानंतर माझं जीवन एकदम बदललंच. मोठ्या मुलीचं 10वी पासून ती आत्ता MBA झालेली आहे. मुंबईच्या फर्स्ट रँकरमध्ये तिचा नंबर आहे. जॉब सुद्धा सरांच्यामुळेच मिळालेला आहे. आणि आत्ता सध्याला मी 2 जण माझे ट्विन्स आहेत, ते मुलं त्यांच्याकरता आलेले आहेत. त्यांचं सुद्धा जीवन चांगलंच होणार आहे. म्हणून इथे आल्यामुळं मला एकदम छान वाटले. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, आणि पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर सर, मनोशारीरिक आजार म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणे नेमकी कोणती आहेत, आणि यावर कशा प्रकारे संमोहनाद्वारे उपचार करता येतील? बऱ्याच लोकांचं असं असतं, माझ्याकडे येतात की असंख्य डॉक्टर झालेले आहेत आणि रिपोर्ट दाखवतात, बऱ्याचशा फाईल असतात की, पण त्यांना असं कळतं की बऱ्याचशा त्यांच्या चाचण्या झालेल्या आहेत, ब्लड टेस्ट झालेल्या आहेत, एक्सरे झालेले आहेत, MRI झालेले आहेत, पण त्यांचं असं म्हणणं असतं की तर छातीत दुखतच आहे किंवा डोकं दुखतच आहे. आणि एवढे डॉक्टर्स होऊन सुद्धा, एवढ्या मेडिसिन घेतल्यानंतर सुद्धा निदान मिळत नाहीये. मग डॉक्टर कुठेतरी सल्ला देतात की आता तुला कुठेतरी बाबा एक सायकाट्रिक किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा संमोहन उपचाराची गरज आहे. माझं मी भाग्य समजतो की या मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले असंख्य डॉक्टर्स जे आहेत ते संमोहन उपचारांसाठी माझ्याकडे रेफर करतात. ही फार भाग्य समजतो की ही डॉक्टर रेफरन्सने माझ्याकडे पाठवतात माणसं.
तर सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा रिपोर्ट्समध्ये काही येत नाही पण त्या पेशंटला तरी तो त्रास होतोय. म्हणजे एक कितीतरी असे पेशंट आहे, ही अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, की 50 वेळा जाऊन ते रिपोर्ट चेक करतात, हे डॉक्टर्स ते डॉक्टर्स, तरी पण त्यांना वाटतं की नाही तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नाही आहे. आणि तेव्हा मग कुठेतरी त्यांना कळतं की नाही हे दुखणं माझं कुठेतरी मानसिक दुखणं आहे. आणि तेव्हा मग ही लोकं माझ्याकडे येतात, तेव्हा कळतं की हा आजार मनोशारीरिक झालेला असतो. असंख्य लोकांना बघा, आजकाल साधा एक सांगतो तुम्हाला, आजकाल बऱ्याच लोकांना अटॅकची भीती वाटत असते. त्यामुळे जरा जरी काही कुठे एखादी चमक जरी अशी आली, काय मला तरी असं वाटतं की मला अटॅक येईल, कुठेतरी अशी छातीत पोटात कळाल त्यांना असं वाटतं की अटॅक येईल. काही लोक ते विचाराने पण उत्पन्न करतात की मला आता तो अटॅक येईल, मग त्याप्रमाणे त्याला घाम येतो. बहुतांश लोकांना असं असतं की बघा मी काय सांगतो, शारीरिक आजार काहीच नाहीये पण त्यांना असं वाटतं मला काहीतरी होईल, मग त्यांचा आपोआप श्वास वाढतो, त्यांना घाम आलेला असतो, घाबरलेले असतात आणि घरचे सांगतात सुद्धा सर अगदी आम्हाला वाटतं की याला खरोखरच काहीतरी होतं म्हणून त्याला ऍडमिट पण करतात. आणि ऍडमिट केल्यावर पुन्हा डॉक्टर सांगतात की अरे रिपोर्ट तर नॉर्मल आहे. आता मनोशारीरिक आजार म्हणजे काय, तर हे आजार पूर्णपणे विचारावर अवलंबून असतात. म्हणजे तशा प्रकारचा विचार येताच शरीरामध्ये तसा बदल जाणवणं याला बोलतात मनोशारीरिक, म्हणजे सायकोसोमॅटिक आजार. शब्द जरी मोठा असला तरी घाबरण्याचं कारण नाही. आणि असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय की आमच्या ठाणे किंवा पुण्याच्या क्लिनिकमध्ये खाली तुम्हाला नंबर दिलेले आहेत, येताना अपॉइंटमेंट घेऊन फोन करून येणं अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक काउन्सिलिंगला कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास लागतो. आणि त्यानंतर ट्रीटमेंटला सुद्धा 1 तास लागतो. तेव्हा येताना फोन करून अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि ते हे काउन्सिलिंग पुन्हा सांगतो, सगळ्या आमच्या काउन्सिलिंग असतात त्या पूर्णपणे मोफत असतात, त्याचा कुठलाही चार्ज घेतला जात नाही. नक्कीच. सचिन सर, हल्ली ओसीडी स्किझोफ्रेनियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आढळून येत आहेत, तर संमोहन उपचाराचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो? सांगतो. हल्ली पहिली गोष्ट ओसीडी, आता हा ओसीडी किंवा स्किझोफ्रेनिया मगाशी मी सांगितलं सुरुवातीला घरच्यांच्या लक्षात येत नाही. आता ओसीडीची लक्षणं काय असतात, तर वारंवार हात धुत राहणं, एकच काम करणं, वारंवार त्याच विचारामध्ये गुंतून राहणं. पुन्हा मी सांगितलं क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मानसिक आजार हा असतोच, इथे आलेला असतो. काही लोक काउन्सिलिंगला येतात, काही ना आजाराची तीव्रता माहिती असतात किंवा काही ना आजार माहितीच नसतो. तर थोडक्यात एवढं सांगतो की आता ओसीडी म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना कळत नाही की त्यांना वाटतं की याला स्वच्छतेचं प्रमाण याच्यामध्ये भरपूर आहे, म्हणजे बाबा प्रत्येक गोष्ट हा स्वच्छ करतो. नंतर कळतं की बापरे, बाथरूममधून हा माणूस 1-2 तास येतच नाहीये, पूर्ण पाण्याचा टँक खाली करतो. तेव्हा त्यांना कळतं की मग ह्या माणसाच्या बाबतीत होतं काय. अर्थात हे कमी वेळात विश्लेषण करणं फार कठीण होईल, पण जेव्हा ज्यांना याची अधिक माहिती असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच गोष्टी मी अशा शेअर केलेल्या आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की स्किझोफ्रेनियामध्ये आजारामध्ये असंच आहे. स्किझोफ्रेनिया आजार म्हणजे काय, तर संशय घेणं, त्याला सतत वाटणं की आपल्यावर कोणतरी कॅमेरा लावलाय, कोणाच्या हातचं न खाणं, प्रत्येक गोष्टीमध्ये अचानक हायपर होणं, घरात तोडफोड करणं, कामाला बाहेर न पडणं, कोणाशी स्वतःची स्वच्छता न राखणं, कोणाशी न बोलणं आणि कोणी काही चांगलं सांगायला आले तर त्यांच्या अंगावर धावून जाणं, ही स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणं आहेत. सुरुवातीला असं वाटतं की हा माणूस असा वागतो का, म्हणून मी सांगतो की प्रत्येकाला या मानसिक आजाराची लक्षणं माहिती असणं आवश्यक आहे, किंवा मानसिक आजार का होतात आणि त्यावर बाबा अशा गोष्टी झाल्यावर की त्यावर उपाय काय करावा याचं वाचनात असलंच पाहिजे. मी आज सांगतो महाराष्ट्रभर आज संमोहन उपचार तज्ज्ञ आहेत. तुम्हाला मानसिक आजारावर काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा आहेत, सायकाट्रिस्ट आहेत. जेव्हा तुम्हाला अशा आजार वाटला तेव्हा त्यांचा सल्ला घ्या. मग मुळात काय होतं सांगा, बहुतांश पहिल्यांदा असं व्हायचं की मानसिक आजार लोकांना कळला तर काय होईल असं, पण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे लोकांचे भ्रम आपण दूर केलेले आहेत. गेल्या असंख्य वर्षामध्ये लाखो लोकांनी येऊन आमच्याकडे उपचार घेतलेले आहेत, कार्यशाळेत भाग घेतलेला आहे आणि एक सुदृढ आयुष्य, मस्त सुखी संपन्न आयुष्य ते जगत आहेत. पुन्हा एकदा सांगतो, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, खाली सेंटरचे पत्ता सुद्धा दिलेला आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी फोन करून यायला काही हरकत नाहीये. नक्कीच. तर सर, डिप्रेशन म्हणजे हे कुठल्या वयापासून येऊ शकतं, साधारण लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत? आजकाल एका 9वीतला मुलगा, पहिल्यांदा एक जमाना होता की बाबा रिटायर झालेला माणूस सांगायचा की किंवा 50 नंतरचा माणूस सांगायचा की मला डिप्रेशन आहे. आज 9वीतला मुलगा सुद्धा सांगतो की सर मला डिप्रेशन आलंय. आज मोठ्या पदावर जी माणसं आहेत त्यांना प्रत्येकाला डिप्रेशनला सामोरं जावंच लागतं. जेवढा तुम्ही कामाचा स्ट्रेस घ्याल, ताण घ्या, तेवढा तुम्हाला
त्या त्रासाला सामोरं जायचंय, अर्थात तो तुम्हाला रिमूव्ह करता आला पाहिजे. बरेच लोक काय करतात, समजा तुम्ही घरामध्ये कुकर लावलाय, त्याची शिट्टी होत नसेल तर स्फोट होणार. सेम तसंच आहे. विचार भावना या मनामध्ये जर कोंडून राहिल्या, तुम्ही कोणाशी शेअर करत नसाल, कामाचा अधिक ताण घेतला असेल, तर आपण डिप्रेशनचे शिकार होतो. तेव्हा अशा प्रकारच्या कोणाला समस्या जाणवत असतील तर तुम्हाला समोर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. कधी या काउन्सिलिंग सगळ्यांसाठी हे मोफत आहे, पण नक्कीच समोर उपचार घेतल्यानंतर ह्या सगळ्या डिप्रेशनवर सहजरित्या मात करता येते. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते सचिन राणे यांनी संमोहन उपचार याबाबत खूप चांगली माहिती दिली आणि ज्यांना या प्रकारचा त्रास आहे त्यांनी यांना नक्की संपर्क साधा. कार्यक्रमात वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे